आता हा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 97. प्रश्न नंबर 97 बघा. ह्या प्रश्नामध्ये कशा प्रकारे तुम्हाला विचारला गेलेला आहे प्रश्न बघा, किती सोपा आहे. आता बघा, हा प्रश्न मला सॉल्व्ह करायचा आहे. आता काय म्हटलंय त्यांनी, इथं सॉल्व्ह करू आपण. प्लस म्हणजे मायनस आणि मायनस म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे प्लस, त्यानंतर गुणाकार म्हणजे भागाकार. बरोबर. आपल्याला फक्त काय करायचं, हे चिन्ह बदलायची. आता बघा, आणि प्लस म्हणजे गुणाकार, ते राहिलं का. हे बघा, प्लस म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे गुणाकार, भागाकार म्हणजे अधिक बेरीज आणि गुणाकार म्हणजे भागाकार. हे झालं. तर 15 - 3 अधिक 10 गुणिला 5 भागीला 5 बरोबर किती. आता बघा मित्रांनो, ह्याच्या संख्या आहेत ना. आता वजाबाकी म्हणजे इथं गुणाकार, हा बेरीजला काय म्हटलंय, वजाबाकी. हा बेरीज आहे म्हणजे इथं वजाबाकी दिलेली. इथं गुणाकार आहे म्हणजे गुणाकार म्हणजे भागाकार, इथं भागाकार आहे. आणि भागाकार म्हणजे काय आहे, बेरीज. हा, आता पुन्हा ही संख्या 15 गुणिला 3 वजा 10 भागीला 5 अधिक 5 बरोबर. आता मग हा क्वेश्चन सॉल्व करताना बॉडमासचा वापर करायचा असतो. बरोबर, हे माहिती तुम्हाला, कंचे भागू बेव. आता पहिले आपण काय करायचं, भागाकार. बरोबर. तर आता परत लिहून घेऊ, 5 गुणिला 3 वजा 10/5 असं मी सोपं करून देतो तुम्हाला, अधिक 5 बरोबर किती. तर 5 1 5, 5 दुनी 10. मग आता भागाकार झाल्यानंतर नंतर काय करायचं, गुणाकार. 15 त्रिक 45, 45 वजा इथं 2/1 म्हणजे काय आलं उत्तर 2 अधिक 5 बरोबर किती. 45 मधून 2 गेली किती, 43 अधिक 5 किती आलं उत्तर 48. तर मग 48 आपल्या ऑप्शनमध्ये आहे का मित्रांनो, आहे. याचं आन्सर काय येईल, 48. आता बघा, हे एवढेच, हे सिम्बॉल इथे लिहिणं, परत इकडे ॲड लिहिणं, परत हे संख्यांमध्ये ॲड करणं, एवढं करण्यापेक्षा काय करायचं, आपण इथंच ॲड करून घ्यायचे. आता बघा, प्लस म्हणजे मायनस येईल, इथं मायनस दिलं सुरुवातीला, पहिले मायनस बघून घ्यायचं. मायनस म्हणजे गुणाकार, मायनस म्हणजे गुणाकार. आता बघा, हा मायनस म्हणजे हा गुणाकार आपण इथंच लिहून घेतला. प्लस म्हणजे वजाबाकी. आता गुणाकार म्हणजे भागाकार. आता इथं भागाकार दिलाय ना, भागाकार म्हणजे बेरीज. आता हे 5 दुने 10 हे कोणीही सांगेल, इथं 2 आलं, इथं गुणाकार आहे. 15 त्रिक 45, 45 अधिक 2 ही संख्या वरती लिहून घेऊ. आता इथं बेरीज आहे, प्लस 5 बरोबर किती, मग 45, सॉरी हे बेरीज नाही, इथं वजाबाकी आहे. एक मिनिट, हा, आता हे बघा, हा 45 हे नवीन आहे ना, आपल्याला जरा सवय नाही त्याची. अरे हो जा भाई, अरे हो जा, रुक जा. पेनाला क्लिक होऊन जा. चला ठीक आहे. आता हे आलं होतं आपलं 45 बरोबर, अधिक आहे म्हणजे याचा अर्थ वजा आहे, तिथं वजा 2 अधिक 5 बरोबर. तर मग 45 मधून 2 गेले 43, हे अधिक वरती घेतलं, अधिक 5 बरोबर किती आलं
48 एवढं शॉर्टकट उत्तर यायचं. एवढं एवढं काढत बसण्यापेक्षा हे काढत बसायचं मित्रांनो. एवढा वेळ नाही वेस्ट करायचा. एवढा वेळ वाया जाऊ देण्यापेक्षा. तर याचं किती सोपं उत्तर आहे निघालं. चला मग पुढे जायचं लगेच. जर एखाद्या सांकेतिक भाषेत हे पण सॉल्व्ह करू आपण. हे त्रिकोणांचं याला वेळ जास्त लागेल. याचं 60 उत्तर आहे मित्रांनो. हे बघा त्रिकोण मोजणे म्हणजे फक्त आपण एक जे नवीन मित्र आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. 2 3 4 झाले 4 असं नाही करायचं बरोबर. त्याच्यात अजून बघा तुम्हाला सांगतो. हा 5 हा 6 हा 7 असे असे त्रिकोण निघतात. हा 8 मग ह्याच्यात 8 आहे. याच्यात पण 8 तर 8 इथं 8 8 2 16 28 8 चौक 32 बरोबर. हे 32 परत आता परत यांच्यामध्ये त्रिकोण निघतात मित्रांनो. आता बघा हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 असे ते उत्तर 60 येतं. ते आपण सॉल्व्ह करू नंतर. मी सांगतो तुम्हाला याचं सूत्र आहे मित्रांनो. मी सूत्र सांगतो तुम्हाला. आपल्याकडे आहे ते. पण सर्वात आधी आपण काय करू. एकदम सोप्यात सोपा क्वेश्चन आहे एक इझी. तो सांगतो मी आधी तुम्हाला याच्यानंतर. हे बघा सोपा प्रश्न आलेला आहे. हा आता बघा हा रिझनिंगचा किती 93 नंबरचा क्वेश्चन किती आहे. यांचे गॅप आहे मित्रांनो. संख्यांमधला गॅप आहे 3 6 11 18. आता 3 आणि 6 मध्ये 3चा गॅप आहे. इथं 5चा आहे हा आणि इथं 7चा आहे. आता ह्या काय आहेत. ह्या विषम संख्या आहेत ऑड बरोबर. पण या मूळ संख्या पण आहेत. यांना त्याच संख्येने एकानेच भाग जातो. 9 पुढची जी संख्या आहे ती ही विषम संख्या तर आहेच पण ही मूळ संख्या नाही. कारण की याला 3 ने पण भाग जातो बरोबर. आता ऑप्शनमध्ये बघू आपण. 18 अधिक 9 किती झाले 26. आता 26 इथं ऑप्शनमध्ये आहे का नाही. मग ही 9 ही मग त्यांनी मूळ संख्यांचा फरक दिलेला आहे मित्रांनो बरोबर. तर मग आपण 9 नंतरची मूळ संख्या कोणती आहे 11. आता 18 अधिक 11 किती झाले 29. तर मग ऑप्शनमध्ये 29 आहे का. ऑप्शनमध्ये 29 पण नाही. नाही सॉरी 27. 18 अधिक 9 27 आहे इथं आणि 27 ऑप्शनमध्ये आहे मित्रांनो. 26 नाही 27 म्हणून हेच आन्सर असेल त्याचं. कारण की 18 अधिक 11 जर गेला आपण तर 29 याच्या ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणून हे मूळ संख्यांचा फरक नाही आहे. हा विषम संख्यांचा फरक आहे बरोबर. ठीक आहे.